सांगते तुम्हाला, फिटिंग केली दाजींनी तुमच्या. मला म्हणत्या सांगाव जरा, म्हणावा. अजून राहिली ना ती काढली. डबल मरकुट टाकून वर थोडा सगळा उघडा द्यावा आता बंद केला. डबल मरकुट टाकून उद्याच्याला अजून घरची राहिली वाटत. इकडे या मंदिराला कुठे उद्याच्याला आहे ना तिथं बोर्ड बसवायचं घराच्यासाठी. त्याच्यातून ते आता नागपूरचा उघडा द्यावा राहिला हा घराच्यासाठी. आणि उद्याच्याला टी व्ही फिटिंग केल्यावर टीव्हीची सेपरेट आहे आणि आधी घराची सेपरेट. घराची 24 तास लाईट लागते ना, हा शेड मधली येळाची लागते. हा त्याच्यामुळे आता शेवटी गाडी लाईट बंद होईल. इकडे हा दावली. हा झाली का बंद? हा झाली. हा टाका बरं चालू. पण खराब राहा होत्या त्यामुळे डायरेक्ट डीपी सुद्धा टाकून दिले. टेन्शनच नको. चला तिकडं ती काढली फिटिंग. फिटिंग म्हणजे मला वाटलं नाही बघा. हा साईड मध्ये झाली हा ना. म्हणजे वायर पाईप टाकलं. पाईप टाकल्या व्होल्टर बिल्डर सगळं बसवलं. वायरिंग केली आतून घालून. मी म्हणायचं व्हायला उलट पालट झालं असलं तर बरं लागतात का नाही. चला म्हणलं डोक्याने पण बल्ब बसवलं आणि बटन टाकला असं तडाखा लागला. बघ तडाखा संध्याकाळची भारी वाटल हो समजा. हा मोठ्याने बोला थोडं. बरं आहे का? हा फॅनचं पॉईंट आहे तिथं. फॅनचं पॉईंट आहेत ना. इथं एक बरं आहे. तिथं फॅनचं पॉईंट आहे. फॅनचं पॉईंट काढा. आधी गोणी चालली ना उडून 5 रुपयाचे नुकसान नको ना करायला. गोण्या भरून ठेवल्या तर त्याच्यामुळं मी समजा. धरा कॅमेरा धरा, असंच धरा, मी धावते. चला खाली आहे ना इकडं दाखवा. बघा इकडं या. बघा इकडं तुम्हाला वाटत असतं. या गोण्या कशा त्या गोण्या सगळे मी सांभाळून ठेवले. आहे का बघितलं. खऱ्याची दुनिया नाही व. गोण्यानेच गोण्या भरून ठेवल्यात. कोणाला गोण्या लागल्या ना तर आपण होलसेल रेटमध्ये देऊ. हो का, गोण्यानेच गोण्या भरून ठेवल्या. ते पडले जाऊ गोण्यातले खाली पडले. 3 गोण्याने गोण्या भरल्यात. 3 गोण्या भरल्यात गोण्यात मोकळ्या गोण्याने. म्हणजे खोराक इतकंच लागत आहे. अजून हो इकडं थापी बाकीच आहे. गोण्यातच गोण्या लागतंय. गोण्या हे हाल्या इकायचं आहे. कोणाला लागला तर कमी पैशात देऊ. आंदोलन आलंय पण माझ्या डोक्यात इकायचं. विकणाऱ्याला म्हणजे काय ते मला दिला आहे. माझा मी बघन. हा ह्या काही तुम्ही सगळेजण बघून घ्या. कमेंट करा केवढ्याला घेता. मी ह्याची किंमत सांगतोय 3,500. या वाराला बसल्या कमी जास्त होईल. 3,500ला देऊ आपण. आहे का नाही ताईटच झाल्या. 3,500 काय येते. 3,500लाच देऊ. इकडं परवानगी घेऊन केवढं द्यायचा. 3.5 नाही बरं खोटं जाऊ दे. 3.25ला दे. म्हणजे सगळा लाभाडाचा दादा म्हणायचा. ही कोणी टाकलं. ही काय खाते. ही काय खाते. इकडं गायांना खोराक टाकल्यात मी का गावाने. त्याच्याबरोबर त्या मसाल्याला बी टाकते. मला काय वाटतंय माहिती का, 4-5 जज घ्यावा देऊन टाका. जाऊ दे एखाद्या गरीबाचं चांगलं होईल. जाऊ दे ना. तुझ्या का गाय आहेत. बरं घे 4.5 घे. 4.5 घे. मग काय 4च घ्यायच्यात का. 4च घ्यायच्यात का. बरं जाऊ दे 4 घे. 4 घे. तिला दे राहिला पैसे. फुकट नाही ना म्हणूनच 4 देतो तुला. हा तुला फुकट नाही. तुला नाही दिलं. बहिणीने नाही दिलं तुला. हा लाबडाच्या पोटच्या नको बोलू. बहिणीने नाही दिलं. मला साडून दिलंय माझ्या. हा पवच केलंय. पवच डुगडू यांनी. हा तुझ्या काय बहिणीच्या हातात आहे बरं सांग बरं. काय नाही काय नाही काय काय नाही. कुणी पाणी सकट जावीत नाही. एखाद्या दिवशी मी इसरलेला पाणी जावायचं रातचं 10-11 वाजता असं वराटतं. मग मी उठायचं आणि मग त्याला पाणी जावायचं. आपण काय करू माहिती का. ह्या साडून दिले ना
आपण त्या पुण्याच्या साडवल ते पुण्याला बंगल्या बांधाय. पुण्याला त्याला टेरेसलीच बांधावं लागत. तुम्हाला सांग का पहिला पिल्लर काय आमचा पुण्याला गेला नव्हता आणि तो कस करायचा अगं मावशे तुला दूध खायसाठी एकच गाय न्यायचा एकच लय नको नेऊ एकच न्यायचा आणि मग तू ती म्हणायची मला "अगं, माहितच नाही पुन्हा म्हणजे काय होतं. हा त्याला माझ्यावानी उलटीचा त्रास आहे त्याच्यामुळे तो पण कुठं जात नाही माझ्यासारखाच आहे त्याला मग म्हणायचं अगं एकच न्यायचा मावशी दूध खायला होईल आपल्या गौरीशूला दूध खायला होईल मग म्हणलं मावशी म्हणली अरे बांधायला पिंजाला जागाच नसते तिथं बांधायलाच नाही जमत तोंड दिसतंय का मग काय मग म्हणली अरे तू एकदा येच म्हणली मग तुला कळत म्हणली म्हणायचं काय नाही होत तू टेरेसला बांध म्हणली खायला आरवाला तिथं राहणं विना आज त्यांच्या राहण्यात तू गवत आणीत जातील टाकीत जा मग एकदा निघाल्या म्हणतो खरंचला का मावशे तुझी तर बांधायचं पण जागा नाही नको र बाबा तू नाही नेल्यास बरं तिथं आपली बांधा- अंतरावर असतं माणसाच्या तसं काय नसतं मग तुझं कसं काय सांड झाला एवढं काम करून. कुणाचं तुझा सांड झाला मी सांगू का मला आहे परत मनच्याचा लागायची त्रास. ते- माझं आहे का रिअल मध्ये समजायला सांगते मला आहे मनच्याचा त्रास मी त्याच्यामुळे रोज दिसाड का महिना मला गोळी खावा लागते म्हणजे खावा लागतं तेव्हा मला उठायला बसायला येतं नाही तर मी झाडून काढताना सकाळ बसून बरं झालं तुला मानक्याचा तारास आहे नाही रोज हाणला असतं तुम्हाला कुणाला मला. अवघड आहे रे देवा खरी चकली होत नाही ताकदीला बघून का तर मानक्यात तारात नसतात अजून बिटकुळ्याने पुसली असते आणि तो मला दम दिला असताना हाणला असता पण आता मग ती बरं झालं उलटी. लय अवघड आहे देवा परमेश्वरा कसं होईन ते हो बाबा खरं कसं होईल चांगलं होईन. लय म्हणजे लय अवघड आहे खरं ह्या दुनियात खरं नाहीच होय खरं रे. म्हणजे मी सांगते बरं तुझी एक किडनी देते का हा देते ना हा देते. कुठं असते किडनी ते काय येतं कुठं काही असते इथं. आणि फुफ्फुस कुठं असतं. फुफ्फुस होय, इथं असते तुझ्या बापाने गेलता का फुफ्फुस तिथं इथं असतं इथं आणि मी तो कुठं असतो. मी तिथं असतो पोटात मी तो तुझ्या बापाने गेलता का पोटात असतो मी तो इथं असतो डोक्यात आयला मला. माझा मेंदू पोटात आहे हा आणि फुफ्फुस माझ्या डोक्यात आहे खरं आहे का नाही सांगा बरं तुम्ही मग यांना फुकटचे एकूण माजले आणि लिव्हर कुठं असतो. लिव्हर हो का इथं माथ्यावर तुझ्या बापाने गेलता का लिव्हर असतो इथं हा लिव्हर असतो छातीपाशी म्हणजे एवढी आडमुठी बायको भेटली मला हा कोणी काही म्हणून अरे वा 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 लिव्हर डोक्यात तुझ्या बापाने केलता. माझं आहे तिथंच आहे माझं आहे ना फक्त ह्याच्यामध्ये ना एक सक्सेस सांगितलं बा किडनी जागेवर किडनी जागेवर आहे ना हा ती किडनी चुकल्यावर माझं आजभर मी खोटं बोलायला पाहिजे पण रिअल मध्ये खरं बोलून गेले किडनीचं काढते ह्याच्या म्हणून खाली फेकलं रिअल मध्ये खरं बोलून गेले म्हणून जाते चला आता बोलले खरं नाही पण तू जरा मेंदूत फरकच आहे. आहे ना हा मेंदू कुठे आहे पोटात आहे का मी आता इतकं दुखत आहे पण तरी माझं काम चालूच आहे मला खोटं नाही सांगत. काळीच कुठे काळीच काळीच आहे मेंदूच्या मागे बसले तुझ्या बापाने केलं का काळीच असतो तिथं आईला मला लय अवघड आहे कसा सांभाळत असं मी मित्राव सांगा काळीच लय अवघड आहे. काळीच माझ्या मेंदूच्या मागे चला लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईबर करून घ्या धन्यवाद. असं नुसतं गंध वातावरण झाले आणि असलं आभाळ आले बघा कस काय आभाळ आहे या ऊन नाही फिन नाही काय नुसतं इरभ पूर्ण दिवसभर असलीच आभाळ आहे या बघा इकडं इकडं मस्त असं गायांचं निवांत चाललंय पाणी संपलेलंय दाजी गेलेत मोटर चालू करायला पण काय मोटर चालू व्हाय नाही वाटतं लाईट नाही बघतो म्हणले मग खालची ही काढली करतो म्हणले तर काय बाई काय बघती हा त्या पाणी प्या हाय थोडंसं तर गव्हाने धुवून बिवून घेते स्वच्छ मस्त अशा लई खराब झालेले इकडं मुरगास आहे आपला हा नुसता प्युअर चिकाचा मुरगास आहे हा बघा पूर्ण असा चिकाचा मुरगा असेल कोंबड्यांनी काय करतात उघडं राहिलं ना वरचं खाऊन घेतात हा बघा जे उघडा असेल ना ते घेतात असं खाऊन पटापट सांगायलाच नको असा ह्या मुरगासाने ना इतकं बी दूध निघतं ना प्रमाणाच्या बाहेरच आता काय करायचंय दुधाच्या गाईंना 2 टाइम चालू करायचंय पहिला तरी 1 टाइम होता पण आता 2 टाइम चालू करू म्हटलं जरा म्हणजे काय होईल
आणखीन जास्त दुधाला वाटते ना. आता काय बुसकाट खाणं झाले जरा ना. जे आपल्याकडं मुर्गा स्किन नावाचं नेपेर आहे ना त्याच्यामध्ये जरा बऱ्याच दिवसाचं झाले, म्हणजे आता निबर झाले भरपूर असं. त्याच्यामुळे त्याच्यात काही खस राहिलेला नाही. त्यामुळं आता काय करणार आहेत आपण, ही 2-3 टाईम ते आपल्या सॉरी 2च टाईम आपल्याला चारा लागतो. आपण हे 2 टाईम दुधाच्या गाईंना घालणार आहे. तर मस्त असा ऊस छान हल्लेला आहे. मी जाते, चहा मांडली, 1 नंबर आला या ऊस, सांगायलाच नको. मी काय केलं तर इथं मिरच्या निसल्या होत्या बऱ्याच दिवस झाला. सावली होती मस्त अशी छान सावली होती. आणि मी इथं सावलीला बसून, अरे बापरे, आत्ता मी पाहितला मिरच्या निसल्या होत्या बघा ना. किती छान रोप उगून आलंय मिरच्याचं. माझं खायचं भागलं बाद झालं. मला एवढंच लय झाल्या. 10-12 रोपं लावले ना तरी भागत आहेत. आणि चटणी मसाल्याचं काय आहे या, चटणी मसाला मी एकदाच करून घेत असते. 12 महिने परत बनबन नाही. बिनकाळजी जरा आजारी, त्याच्यामुळे जरा ताई वेगळी दिसत असत. पण चला आता ॲडजस्ट करून घ्या. आजारी माणसाचं कसं असतं, 2 दिवस जरा बऱ्यापैकी छान अशी तब्येत आज बरी या. 2-3 दिवस लय म्हणजे लय घाणच निघला या. पण आज बरं वाटतंय जरा. मग इतकं छान मिरच्याचं रोप उगवलंय, तेवढंच लय होतं का तर एकदा 2-3 किलो विकत आणायची झंझट करायला आपल्याला पण वेळ नसतो खरं म्हणजे रिअल मध्ये. एकच दिवस 2च दिवस आजारी, भरपूर असं काम नाही केलेलं, काय काम राहिलेली. तर एका लेडीज आजारी असल्याच्या नंतर घरामध्ये इतकं बेकार परिस्थिती होती ना, सांगायलाच नको. लय अवघड आहे, लय म्हणजे लय. चला जाऊते, तुम्हाला चहा घेतलाय मस्त असा. आज चतुर्थी आहे पण मी काय धरलेली नाही. मी आजारी असल्यामुळे मी धरत पण नाही चतुर्थी. मला एकादशी आणि सोमवार असतो, त्याच्यामुळे चतुर्थी नाही मी धरत. मला 2च एवढेच उपवास असते, तर जास्त काय मी उपवास करत पण नाही. चला चहा धावते, चहा पेते, चहा खारी खाते मस्त अशी. त्याशिवाय म्हणलं अंगात जरा तकावा यायचा नाही. अजून कपडे राहिले धुवायचे, पार इतका उशीर झालाय तरी पण राहिले. पण राहिना का म्हणलं आज निवांत आराम केला, गोळ्या वेळा खाल्ल्या आणि आराम करून घेतला. म्हणलं आराम महत्वाचा आहे. आराम केल्याच्या नंतर बरोबर बरं वाटतं. बघा मस्त असा चहा शिजवून घेतलाय. चला घेते आता चहा पिऊन पटकन. चला आता आतमध्ये जे गव्हाण आहे का ते गव्हाण धुवून घ्यायची मला. ही नाही जिपटूल म्हणून आहे का, त्या ब्रँडची गाय आहे ही जिपटूल म्हणून. लय पण नाही दाखवू शकत तुम्हाला. आता अशी घाण झाली, दाजी करतात मोटर चालू, वरची काय आहे ना वाटतं, म्हणून चाललेच घेतात वरची आपल्या. स्वच्छ केल्यावर जाऊते आता डायरेक्ट. बघा मस्त अशी छानपैकी धुवून घेतलेली. काळ्या हो बाजूला चल. काळ्या म्हणजे ना आम्ही काय लहानपणापासून सांभाळलंय ह्याला. आपल्या घरचं तयार केलेलं आहे आणि त्याला आवडीने असं मस्त बोलायची सवय लागलेली आहे. काळ्या 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 म्हणून बोलत असतो. मग तिथे दाजींनी मोटर चालू तुमच्या ऐक चल माग अंडे घातलेले बघू. एकच अंडे या बाहेर घातलेत का काय काय माहिती, बघावं लागते. एकच आहे. इकडं कोंबड्या आहेत आपल्या. झाडांना काय होतं लई साल खाल्ली. इकडं बघा किती साल खाल्ली, म्हणून मग जाळीने पॅक केले, जाळी लावून टाकली असे. नाहीतर लय मग दाताने करडू घ्यायचं का जाळी. उसा नाही चालते हाईक. पलीकडला गव्हाणी सोडा बाहेरनं पाईप या. ही काढली गव्हाण, ही जरा फुटली या.
जास्त गळती त्याच्यामुळं इकडल्या गव्हाने सोडा म्हटलं. चला जाते बाहेर, बघते आता बाहेरची कामं. चला बाय 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 बाय. महिन्यानं बाहेर चालले. त्यांना वाटतं मला बी लगेच बाहेर घ्यावा. लगेच लागल्या बॉम्ब लायला. हा बघितलं ना, सोडला एकी काढले, धुवून काढलं बघा, आल्या काळ्या लगेच म्हणलं. कुठे चालू केली दाजींनी तुमच्या कुठे करायला? शेण बाकीत, अजून शेण टाकायचे.